जर का मी तुम्हाला एक अशी स्कीम सांगितली ज्या स्कीम मध्ये तुम्हाला एफडी पेक्षा जास्त रिटर्न्स मिळणार आहेत, तुम्ही त्या स्कीम मध्ये जी अमाऊंट इन्व्हेस्ट करताय त्या अमाऊंट वरती तुम्ही टॅक्स डिडक्शन घेऊ शकता, त्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वरती जे रिटर्न्स मिळणार आहेत त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स पे करायचा आहे का, तर अजिबात नाही करायचा. आणि तिसराही, तुमची इन्व्हेस्टमेंट जेव्हा मॅच्युअर होईल त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती कॅपिटल गेन टॅक्स पे करायचा आहे का, तर तो सुद्धा नाही करायचा. आणि एवढंच नाही, ही अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर सुद्धा स्टार्ट करू शकता. अशा बऱ्याचशा गव्हर्नमेंट स्कीम्स ऑलरेडी आपल्यासाठी आहेत, पण त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन तरी पोहोचली पाहिजे. घर बसल्या जर का तुम्हाला पीपीएफ अकाउंट ओपन करायचं असेल तर ते तुम्ही कसं करू शकता, या इन्व्हेस्टमेंटचा लॉक इन पिरियड किती आहे, पण लोक तर लोक आहेत, त्यांच्याकडे तेव्हाही कारण होती आणि आजही कारण आहेत. जर का समजा तुम्हाला पीपीएफ मध्ये पैसे टाकायचे तर ते त्या महिन्याच्या 5 तारखेच्या आतमध्ये टाकायचे. 4थ्या वर्षी पण 1.5 लाख रुपये मी पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट केले आणि 5व्या वर्षी मला काहीतरी इमर्जन्सी आली तर मी माझ्या पीपीएफ अकाउंट मधले पैसे काढू शकतो का, तर याचं उत्तर आहे तुम्ही नाही काढू शकत. मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण जे मध्यमवर्गीय लोक असतो ना, ते बऱ्याच वेळेस एक असा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन शोधत असतात ज्याच्यामध्ये सिक्युरिटी आहे, सेफ्टी आहे, काही रिस्क नाहीये आणि त्यातल्या त्यात जर का ती एखादी गव्हर्नमेंट स्कीम असेल तर सोने पे सुहागा, कारण त्याच्यामध्ये कुठला फ्रॉड किंवा रिस्क नसणार आहे, त्याची ऑथेंटिसिटी जास्त असते. सो जर का मी तुम्हाला एक अशी स्कीम सांगितली ज्या स्कीम मध्ये तुम्हाला एफडी पेक्षा जास्त रिटर्न्स मिळणार आहेत आणि ती स्कीम ट्रिपल ई कॅटेगरी मध्ये येते. ट्रिपल ई म्हणजे काय, तर एक्झम्पशन, एक्झम्पशन आणि एक्झम्पशन. तुम्ही त्या स्कीम मध्ये जी अमाऊंट इन्व्हेस्ट करताय त्या अमाऊंट वरती तुम्ही टॅक्स डिडक्शन घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वरती जे रिटर्न्स मिळणार आहेत, म्हणजे जो परतावा मिळणार आहे त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स पे करायचा आहे का, तर अजिबात नाही करायचा. आणि तिसराही, तुमची इन्व्हेस्टमेंट जेव्हा मॅच्युअर होईल त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती कॅपिटल गेन टॅक्स पे करायचा आहे का, तर तो सुद्धा नाही करायचा, जो कुठल्याही इतर इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला पे करावा लागतो. आणि एवढंच नाही, ही अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर सुद्धा स्टार्ट करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ, समजा तुम्हाला 5 वर्षांचा मुलगा किंवा मुलगी आहे आणि तुम्हाला आतापासूनच त्याच्या फ्युचरसाठी इन्व्हेस्ट करायचंय, म्हणजे उच्च शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करायचंय. लेट्स से तुमचं अपत्य जे आहे ते साधारण 21-22 वर्षी ग्रॅज्युएट होईल, तोपर्यंत त्याच्या हातामध्ये एक चांगली अमाऊंट आली पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्हाला आतापासूनच छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करायचंय. तर त्याच्यासाठी हा एकदम योग्य ऑप्शन आहे. तुम्हाला आता टॅक्स डिडक्शन पण मिळते आणि त्यानंतर जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी ग्रॅज्युएशन कंप्लीट करून उच्च शिक्षणासाठी जात असतील ना, त्यावेळेसही त्यांच्या हातामध्ये एक चांगली अमाऊंट येऊ शकते आणि ती सुद्धा कम्प्लीट टॅक्स फ्री. उत्सुकता वाढली ना तुमची की मी कुठल्या इन्व्हेस्टमेंट विषयी नेमकं बोलतोय, तर हो, आज मी बोलतोय पीपीएफ विषयी, पब्लिक प्रोव्हिडंट फंड्स विषयी. आपण सगळ्यांनीच हे नाव ऐकलेलं असतं, मला माहितीये तुम्ही पण नक्कीच ऐकलं असणार, पण आपल्याला डिटेल्सच माहित नसतात ना. अशा बऱ्याचशा गव्हर्नमेंट स्कीम्स ऑलरेडी आपल्यासाठी आहेत, पण त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन तरी पोहोचली पाहिजे, आपल्याला माहिती तरी पाहिजे ऍटलीस्ट की काय करायचंय आणि कसं करायचंय, कुठून करायचंय वगैरे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. मी आज तुम्हाला सांगणार आहे पीपीएफ विषयी ऑलमोस्ट सगळी डिटेल इन्फॉर्मेशन, की पीपीएफ ही स्कीम नेमकी काय आहे, त्याचा व्याजदर किती असतो, तो बदलत असतो की स्थिर असतो, जर बदलत असेल तर तो कसा आणि कधी बदलतो, तुम्हाला पीपीएफ चं अकाउंट कुठे ओपन करायचंय, घर बसल्या जर का तुम्हाला पीपीएफ अकाउंट ओपन करायचं असेल तर ते तुम्ही कसं करू शकता, मिनिमम किती इन्व्हेस्ट करायचे, मॅक्झिमम अमाऊंट आपण किती इन्व्हेस्ट करू शकतो, या इन्व्हेस्टमेंटचा लॉक इन पिरियड किती आहे आणि ऑलमोस्ट पीपीएफ विषयी तुमचे जे काही प्रश्न असतील ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिल्या प्रश्नापासून आज आपण सुरुवात करूयात की पीपीएफ ही नेमकी स्कीम काय आहे. तर बघा, पीपीएफचं फुल फॉर्म तर तुम्हाला आता मी सांगितलं, पब्लिक प्रोव्हिडंट फंड. ही स्कीम ना 1968 मध्ये गव्हर्नमेंटने सुरुवात केली होती आणि त्या पाठीमागचा उद्देश असा होता की लोकांना गुंतवणूक करण्याची सवय पडावी. पण लोक तर लोक आहेत, त्यांच्याकडे तेव्हाही कारण होती आणि आजही कारण आहेत की आमच्याकडे पैसेच नाही तर इन्व्हेस्ट कसे करायचे. आणि म्हणूनच गव्हर्नमेंटने ही स्कीमच अशी डिझाईन केली की तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट करू शकता त्याच्यामध्ये. मिनिमम म्हणजे किती, तर दर वर्षाला कमीत कमी 500 रुपये, तेवढे तर आज आपण करू शकतो ना. 500 रुपये दर महिन्याला 50 रुपये पण येत नाहीत. आणि मॅक्झिमम आपण किती इन्व्हेस्ट करू शकतो, तर मॅक्झिमम आपण इन्व्हेस्ट करू शकतो 1.5 लाख रुपयांपर्यंत. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सुरुवातीलाच सांगितली होती बघा, की ही इन्व्हेस्टमेंट ई म्हणजे ट्रिपल ई या कॅटेगरी मध्ये येते. ट्रिपल ई म्हणजे काय, पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला ई जो असतो ना, तो एक्झम्पशन. एक्झम्पशन कुठला, तर तुम्ही आता जी अमाऊंट इन्व्हेस्ट करताय, लेट्स से तुम्ही दर वर्षाला 50,000 रुपये इन्व्हेस्ट करताय पीपीएफ मध्ये, तर तुम्हाला त्या 50,000 रुपयांवरती टॅक्स डिडक्शन घेता येतं. दुसरा ई जो आहे तो म्हणजे तो पण एक्झम्पशनचाच ई आहे, पण तुम्हाला या इन्व्हेस्टमेंट वरती जो व्याजदर मिळणार आहे, इंटरेस्ट मिळणार आहे ना,
त्याच्यावरती पण तुम्हाला टॅक्स पे करायचा नाही, तिथून पण तुम्हाला एक्झम्पशन मिळणार आहे. आणि तिसरा ई जो आहे ना, ज्यावेळेस तुमची ही जी पीपीएफ ची इन्व्हेस्टमेंट आहे ना ती मॅच्युअर होईल, त्यानंतर तुम्हाला जे पैसे हातामध्ये मिळतील ना त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स पे करायचा का, तर अजिबात नाही करायचा. तिथं सुद्धा तुम्हाला टॅक्स मधून एक्झम्पशन मिळणार आहे. म्हणून ही स्कीम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आपल्यासाठी फायद्याची सुद्धा आहे. कळली तुम्हाला पीपीएफ स्कीम काय आहे. आता दुसरा महत्वाचा प्रश्न की या इन्व्हेस्टमेंट वरती व्याजदर किती मिळतो. तर आता सध्या जो करंट व्याजदर चालू आहे पीपीएफ वरती तो आहे 7.1% म्हणजे 7.1%. आणि तो बदलत असतो का, तर हो तो बदलू शकतो. दर 3 महिन्याला आपली जी फायनान्स मिनिस्ट्री असते ते या स्कीमचा आढावा घेत असतात आणि त्यावेळेस एकतर व्याजदर कमी पण होऊ शकतो आणि जास्त पण होऊ शकतो, पण तो बदललाच पाहिजे हे काही गरजेचं नाहीये. आता साधारण मागच्या वर्ष दीड वर्षापासून हाच व्याजदर आहे 7.1% चा. त्यामुळं एखाद्या वेळेला तो वाढू पण शकतो आणि एखाद्या वेळेला कमी पण होऊ शकतो, पण करंट किती आहे 7.1% चा इंटरेस्ट रेट आहे. आणि तेच जर का तुम्ही तुमच्या पैशांची एफडी केलीत तर तुम्हाला किती इंटरेस्ट मिळतो, साधारण 5 किंवा 6%. आणि त्यातही जेव्हा तुम्ही तुमची एफडी ब्रेक करता त्यानंतर तुम्हाला जे व्याज मिळालेलं असतं ना त्या व्याजावरती तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स पे करायला लागतो. जर वर्षभराच्या आतमध्ये असेल तर 20% आणि जर का लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असेल म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त तुमचा एफडी असेल तर तिथे तुम्हाला साधारण 12.5% आता जे रेट चालू आहेत ना त्यानुसार 12.5% पर्यंत टॅक्स पे करावा लागतो. पण पीपीएफ मध्ये तुम्हाला तो टॅक्स पण पे करायचा नाहीये जो तुम्हाला इंटरेस्ट मिळालेला आहे. 7.1% वरती तुम्हाला कुठलाच टॅक्स पे करायचा नाहीये. हा दुसरा ई आहे जो एक्झम्पशनचा तुम्हाला सांगितलं होतं मगाशी मी त्यातलं. बरोबर, इथपर्यंत तुम्हाला कळलं की व्याजदर किती असतो, कसा असतो. अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट करताय ना कुठल्याही महिन्यामध्ये जर का समजा तुम्हाला पीपीएफ मध्ये पैसे टाकायचे तर ते त्या महिन्याच्या 5 तारखेच्या आतमध्ये टाकायचे. कारण काय, जर का तुम्ही 5 तारखेच्या आतमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत किंवा तुमच्या अकाउंटला ते क्रेडिट झाले पीपीएफ अकाउंटला तरच तुम्हाला त्या महिन्याचं त्या पैशांवरचं व्याज मिळतं. अदरवाईज पुढच्या महिन्यापासून व्याज मिळेल, त्या महिन्याचं व्याज तुम्हाला मिळणार नाही. तर हा प्रॉब्लेम टाळायचा असेल तर 5 तारखेच्या आतमध्ये पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट करा जर का तुम्ही मंथली करत असाल तर. आणि हो, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ना की वर्षाला मिनिमम 500 रुपये आणि 1.5 लाख रुपये मॅक्झिमम अशा पद्धतीने आपण करू शकतो. तर तुम्ही ते महिन्याला सुद्धा करू शकता. महिन्याला 50 रुपयांपासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करू शकता. जर का तुमची इच्छा असेल तर तुम्ही दर महिन्याला 50 रुपये पण टाकू शकता. एखाद्या महिन्यामध्ये 500 रुपये, दुसऱ्या महिन्यामध्ये 50 रुपये असंही टाकू शकता. फक्त ते 50च्या मल्टिपल मध्ये पाहिजेत. म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेला इच्छा झाली की 220 रुपये टाकायचे तर टाकू शकता का, नाही टाकू शकत. आयदर तुम्ही 200 रुपये टाका किंवा मग 250 रुपये टाका. 50च्या मल्टिपल मध्ये आपल्याला ते पैसे इन्व्हेस्ट करायचे. आता यापुढचा महत्वाचा प्रश्न की पीपीएफ अकाउंट ओपन कसं करायचं. कारण जर पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल आपल्याला तर आधी अकाउंट ओपन करायला लागेल. पीपीएफ अकाउंट तुम्ही 2 पद्धतीने ओपन करू शकता, एक तर ऑफलाईन आणि दुसरं ऑनलाईन. ऑफलाईन मध्ये पण अगेन तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. सगळ्यात पहिलं ऑप्शन, ज्या कुठल्या बँकेमध्ये तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे ती कुठलीही वेल नोन बँक असेल ना तर त्या बँकेत तुम्ही जाऊ शकता. जसं की कुठलीही नॅशनलाइज बँक आहे किंवा प्रायव्हेट बँक सुद्धा जसं एचडीएफसी आहे, कोटक आहे, आयसीआयसीआय आहे, अशा कुठल्याही वेल नोन बँकेमध्ये जर तुम्ही गेलात तर त्यांच्याकडे पीपीएफ अकाउंट ओपन करण्याची फॅसिलिटी असते. फॉर्म घ्या पीपीएफ अकाउंटचा, त्याच्यासोबत तुमचे काही डॉक्युमेंट्स लागतील, तो फॉर्म फिलअप करून डॉक्युमेंट सोबत सबमिट करा. तुमचं पीपीएफ अकाउंट ओपन होईल आणि तुम्ही इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करू शकता. आणि दुसरा ऑफलाईन ऑप्शन जो आहे पीपीएफ अकाउंट ओपन करण्यासाठी तो म्हणजे तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊ शकता आणि तिथं सुद्धा तुमचे डॉक्युमेंट सबमिट केले तर फॉर्म भरून तुम्ही तुमचं पीपीएफ अकाउंट ओपन करू शकता. ओके, आता ऑनलाईन वे कुठला आहे पीपीएफ अकाउंट ओपन करण्यासाठी. ज्या कुठल्या बँकेमध्ये तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे, लेट्स से तुमचं सेव्हिंग अकाउंट एचडीएफसी मध्ये आहे तर तुम्ही त्या बँकेची इंटरनेट बँकिंग फॅसिलिटी यूज करू शकता किंवा त्या बँकेचं जे मोबाईल ऍप असतं ना त्या मोबाईल ऍप मध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं ओपन पीपीएफ अकाउंट म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचे काही डिटेल्स विचारले जातील, ते डिटेल्स फिलअप करा. त्याच्यासोबत अगेन तुम्हाला काही जे डॉक्युमेंट्स विचारले जातील ते डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि घर बसल्या तुम्ही तुमचं पीपीएफ अकाउंट ओपन करू शकता आणि त्याच बँकेतून दर महिन्याला इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करू शकता. आणि हो, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ना की 5 तारखेच्या नंतर जर का तुम्ही पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला त्या महिन्याचा इंटरेस्ट त्याच्यावरचा मिळत नाही, तर ती गोष्ट अवॉइड करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही ऑटो डेबिटचा ऑप्शन पण चूज करू शकता. जेणेकरून 5 तारखेच्या आतमध्येच जर का समजा तुम्ही 2 तारखेचा ऑटो डेबिट लावून ठेवलेत तर 2 तारखेला तुमची जी काही अमाऊंट असेल, लेट्स से तुम्हाला दर महिन्याला 500 रुपये करायचे, दर महिन्याला 1000 रुपये करायचे, दर महिन्याला 2000 रुपयांचं ऑटो डेबिट लावलेत, जे काही तुम्ही ऑटो डेबिट सेट कराल ना तेवढे अमाऊंट तुमच्या सेव्हिंग अकाउंट वरून तुमच्या पीपीएफ अकाउंटला दर महिन्याला ऑटो डेबिट होऊन जाईल. जेणेकरून तुम्हाला ते लक्षात ठेवायचं पण टेन्शन राहणार नाही. कळलं तुम्हाला पीपीएफ अकाउंट तुम्ही कशा पद्धतीने ओपन करू शकता आणि घर बसल्याच जर का करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करू शकतो. खूप सोपं आहे, एवढं काय हार्ड नाहीये. आपण सगळेच आजकाल नेट बँकिंग वापरतो. आपल्या सगळ्यांकडेच आजकाल ज्या काही बँकेत आपलं अकाउंट आहे त्यांचे मोबाईल ऍप्स ऑलरेडी आहेत, तर त्या ठिकाणावर तुम्ही पीपीएफ अकाउंट ओपन करू शकता. यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न, जी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करतोय तिला काही लॉक इन पिरियड आहे का. जर समजा मी पहिल्या वर्षी 1.5 लाख रुपये पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट केले, दुसऱ्या वर्षी पण 1.5 लाख केले, तिसऱ्या वर्षी पण 1.5 लाख केले, चौथ्या वर्षी पण 1.5 लाख रुपये मी पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट केले आणि 5व्या
वर्षी मला काहीतरी इमर्जन्सी आली किंवा अडचण आली तर मी माझ्या पीपीएफ अकाउंट मधले पैसे काढू शकतो का? तर याचं उत्तर आहे तुम्ही नाही काढू शकत. कारण पीपीएफ मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर 15 वर्षांचा लॉक इन पिरियड आहे. तुम्ही जी काही अमाऊंट इन्व्हेस्ट करताय ती तुम्हाला 15 वर्षांसाठी काढता येणार नाही. अगदीच इमर्जन्सी असेल किंवा तुमच्याकडे जर का काही स्पेसिफिक कारण असेल तर तुम्ही त्यातली काही अमाऊंट काढू शकता, पण ती कधी? ती सुद्धा 6 वर्षांच्या नंतर. आणि ती पण एक किचकट थोडीशी प्रोसिजर आहे जी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस नाही करणार आहे, पण तुमच्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे की 15 वर्षांचा लॉक इन पिरियड असतो. अगदीच इमर्जन्सी मध्ये काही अमाऊंट 6 वर्षांच्या नंतर काढता येऊ शकते. आता अजून एक सिनेरिओ, लेट्स से तुम्हाला 15 वर्ष कंप्लीट झाले ती इन्व्हेस्टमेंटची, पण तुम्हाला वाटतं आता मला पैशांची गरज नाहीये आणि जर का ते पैसे काढून मी बँकेत जरी ठेवले, त्याचा एफडी जरी केला तरी पण 5-6% रिटर्न्स मिळणार आहेत. त्यापेक्षा 7% किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचे रिटर्न जास्त बेटर आहेत ना. त्यामुळे मी ही इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करू शकतो का पीपीएफ मध्ये? तर याचं उत्तर आहे हो, कंटिन्यू करू शकता. पण तुम्हाला नेक्स्ट टाइम 15 वर्षांचा लॉक इन पिरियड तर नाही लागणार, पण तरी पण 5 वर्षांचा लॉक इन पिरियड लागेल. म्हणजे जर का तुम्ही चूज केलं की ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करायची तुम्हाला 15 वर्षानंतर पण, तर तुम्हाला पुढच्या 5 वर्षांसाठी ती कंटिन्यू करावी लागते. सुरुवातीपासून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 20व्या वर्षी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट काढू शकता. त्यानंतर पण कंटिन्यू करायची असेल तर 25व्या वर्षी, त्यानंतर 30व्या वर्षी. असं जर का तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करताय तर पहिला 15 वर्षांचा आणि त्यानंतर दर 5 वर्षांचा लॉक इन पिरियड तुम्हाला लागू शकतो. ओके, इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या? आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जी कदाचित आपल्या बेनिफिटची असू शकते किंवा तुम्ही त्या कारणासाठी या स्कीमचा नक्की विचार करू शकता. तुम्ही फक्त स्वतःच्याच नावावरती नाही तर तुमच्या मुलांच्या नावावरती पण ही इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तुम्हाला तर ती स्टार्ट करू शकता. मी एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं बघा की तुमचा समजा 5 किंवा 7 वर्षांचा मुलगा आहे आणि 20-22व्या वर्षी तो ग्रॅज्युएट होणार आहे आणि तुम्हाला त्याच्या एज्युकेशनसाठी, हायर एज्युकेशनसाठी आतापासूनच इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करायची. तर तुम्ही दर वर्षाला जर का 1.5 लाख रुपये या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करताय त्याच्या एज्युकेशनसाठी आत्ताच आणि ते पण त्याच्याच नावावरती, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला फायदा काय भेटणार आहे? तुम्हाला त्या 1.5 लाख रुपयांवरती टॅक्स मध्ये डिडक्शन मिळणार आहे, ज्याचा तुम्हाला लगेच बेनिफिट होऊ शकतो आत्ताच. आणि त्यानंतर 15 वर्षानंतर तुमच्या मुलाच्या हातामध्ये जेव्हा ती अमाऊंट मिळेल ना, त्या अमाऊंट वरती सुद्धा कुठलाच कॅपिटल गेन टॅक्स पे करायचा नाहीये. बिलकुल फ्री पैसे तुम्हाला ते मिळणार आहेत. जी काय अमाऊंट मिळेल ती तुमची स्वतःची असेल, त्याच्यामधून गव्हर्नमेंटला टॅक्स तुम्हाला काहीच नाही द्यायचा आहे. लेट्स से तुमच्या मुलासाठी दर वर्षाला जर का तुम्ही 1.5 लाख रुपये आतापासून इन्व्हेस्ट करायला स्टार्ट केले आणि आपण जर का 7.1% वरती कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला की किती पैसे तुम्हाला 15 वर्षानंतर तुमच्या मुलाच्या हातामध्ये मिळतील, तर या 7.1%च्या इंटरेस्ट रेटने तुमच्या मुलाच्या हातामध्ये साधारण 40 ते 41 लाख रुपये असतील 15 वर्षाच्या नंतर, जे मे बी 15 वर्षानंतर त्यावेळेस त्याच्या हायर एज्युकेशनसाठी एक चांगली अमाऊंट असू शकते, जे डायरेक्ट त्याला मिळतील त्यावेळेस. तर ह्या कारणासाठी पण आपण पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करू शकतो, जी आपल्यासाठी एक बेनिफिशियल स्कीम असेल सगळ्याच दृष्टीने, टॅक्सच्या दृष्टीने पण आणि कॅपिटल गेन टॅक्सच्या दृष्टीने सुद्धा, ज्याच्याविषयी आजकाल बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू आहे बघा. मध्ये इंस्टाग्राम वरती एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता जिथे डायरेक्ट फायनान्स मिनिस्टरला एक सीए विचारत होता, आम्ही कमवतोय त्याच्यातून तुम्ही इन्कम टॅक्स घेताय, आम्ही मार्केटमधून काही खरेदी करतोय तर त्याच्यावरती तुम्ही जीएसटी घेताय, जर आम्ही प्रॉपर्टी खरेदी केला तर प्रॉपर्टीवरती पण तुम्हाला टॅक्स पे करायचा आहे, आणि जर का आम्ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट न करता स्टॉक मार्केटमध्ये किंवा कुठल्याही अदर ऑप्शन मध्ये आम्ही आमचे पैसे इन्व्हेस्ट करतोय तर त्यातूनही जे आम्ही गेन मिळवणार किंवा त्याच्यातून पण आम्हाला जो फायदा मिळतो ना त्याच्यावरती पण तुम्ही कॅपिटल गेन टॅक्स घेताय. म्हणजे एका मिडल क्लास माणसाला सगळीकडून फक्त टॅक्सेसच पे करायचे आहेत. आपल्या सिस्टीमचा तो प्रॉब्लेम आहे आता सध्या तरी, त्याच्यावरती काही सोल्युशन नाही. पण अशी एखादी स्कीम जी असते पीपीएफ सारखी, अशा स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करून आपण छोट्याशा प्रमाणामध्ये काय होईना हे कॅपिटल गेन टॅक्सेस पण वाचवू शकतो आणि टॅक्सेस पासून थोडंसं आपल्याला रिलीफ मिळू शकतो. सो आय होप तुम्हाला पीपीएफ विषयी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. पीपीएफ स्कीम काय आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायचंय याविषयीची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सो जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आता तुमची पीपीएफ जर्नी स्टार्ट करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि हा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करून ठेवा, जेणेकरून त्यांना पण एका अशा गव्हर्नमेंट स्कीमची माहिती मिळेल जी त्यांच्यासाठी प्रॉफिटेबल असू शकते. अशाच युजफुल आणि इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थेटे सायनिंग ऑफ.